विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे दिशा करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये। तुम्हाला माहिती आहे आपण कामगार आयुक्तालय भरती 2026 संदर्भात जो काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे 80 मार्कांचा, त्याची तयारी या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून सर्व जे कायदे 52 कामगार कायदे, ज्यामध्ये केंद्र सरकारचे काही कायदे आहेत आणि राज्य सरकारचे पण आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागे आपण कामगार नुकसान भरपाई कायदा बघितला होता। त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी येतात आणि कोणकोणत्या गोष्टी येत नाहीत हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं। 2010ला त्याचं नाव बदलून एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्ट हे लागू झालेलं होतं। आता ते नाव का बदलले हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं। संपूर्ण तो मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर तुम्ही बघू शकता आत्तासुद्धा। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही सगळे ॲक्ट आहे 52 ॲक्ट, याची मी एक PDF तयार केलेली आहे, PDF नोट्स तयार केलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर या पद्धतीने आहे। तर तुम्हाला ही संपूर्ण PDF आहे ही या माध्यमातून तुम्हाला इथं मिळणार आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिलेला हा जो काही नंबर आहे 9673441230 हा नंबर सेव्ह करून ठेवा। या ठिकाणी तुम्हाला मेसेज करायचा आहे कामगार कायदा नोट्स, असा मेसेज केल्यानंतर तुम्हाला मी सांगेल तुम्हाला कशी परचेस करायची ती। ओके, यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूबचं चॅनलसुद्धा आहे, जे तुम्ही आता सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून नंतर मी कुठलाही व्हिडिओ टाकला तरी त्याची लिंक, त्याची नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलवर येईल। हे झालं आपल्या इतर माहितीबद्दल। आता आपण हा जो काही कायदा आहे तो पूर्णपणे बघणार आहे। प्रत्येक कायद्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तो कायदा का आला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। सर्वात पहिलं जर बघितलं तर कामगार संघटना कायदा आहे, ज्याला ट्रेड युनियन ॲक्ट 1926 असं म्हणतात। आता या ॲक्टची नेमकी स्थापना कशामुळे झाली की जुन्या काळामध्ये कामगारांचे हक्क आहे ते हक्क मिळवून देण्यासाठी थोड्या काही कामगार संघटना वगैरे स्थापन केलेल्या होत्या आणि या कामगार संघटनांना अधिकृत किंवा कायद्यांच्या माध्यमातून एक वेगळं दिशा देण्याचं काम या त्या काळातले जे काही प्राधिकरण असेल किंवा सरकार असेल त्यांनी केलेलं होतं। मग त्यामुळे कामगारांना संघटना स्थापन करण्याचा आणि सामूहिक वाटाघाटी करण्याचा कायदेशीर अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आलेला होता। म्हणून हा भारतातील पहिला महत्त्वाचा कामगार संघटना संदर्भात महत्त्वाचा कायदा, एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्याला। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही आता युनियन असतात बरोबर, ट्रेड युनियन म्हणजे एखादी मल्टीनॅशनल कंपनी असेल किंवा मेकॅनिकल इंडस्ट्रीमधल्या ज्या कंपन्या असतील त्याच्यामध्ये आपण बघतो काही जुन्या काळामध्ये परमनंट मेंबर होते आणि त्या परमनंट मेंबरची युनियन असायची। म्हणजे एखाद्या वेळेस जर काही प्रॉब्लेम झाला, एखादा लेबर आहे त्याला जर एखादी सुविधा पुरवली गेली नाही किंवा काही जरी प्रॉब्लेम असेल तरी ते संप करू शकत होते आणि त्यामुळे काय व्हायचं की मग संप केल्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं जायचं आणि अशा पद्धतीने मग त्यांना ते जे काही आहे मोठं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त व्हायचं। म्हणून हा जो कायदा आहे तो लागू करण्यात आलेला होता। दुसरी गोष्ट म्हणजे उद्देश काय की ज्या कामगार संघटना आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये विखुरलेल्या होत्या, म्हणजे त्यांना कायदेशीर मान्यता नव्हती। मग अशा सर्व कायदेशीर मान्यता ज्या काही संस्था आहेत, संघटना असतील, त्या सर्व संघटनांना कायदेशीर मान्यता देणं, ते एका वर्चस्वाखाली आणणं, म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या वर्चस्वाखाली आणणं, त्यासोबतच कामगारांच्या हितांचे संरक्षण करणं। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट पटली नाही किंवा एखादी गोष्ट जर चुकीची होत असेल तर कामगारांना संप करण्याचा अधिकार होता त्या ट्रेड युनियनच्या माध्यमातून। दुसरी गोष्ट अशी आहे, नियोक्ता आणि कर्मचारी यांच्यातील संबंध सुधारणा करणे। म्हणजे काय की प्रत्येक कंपनीमध्ये परमनंट एम्प्लॉई असतात आणि कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई असतात। परमनंट जे काही मेंबर असतात यांना कामगार संघटना म्हणजे ट्रेड युनियन स्थापन करण्याचा अधिकार असतो। म्हणून जर कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरवर सुद्धा एखादा जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तरी त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम या युनियन ट्रेड्स करत असतात। म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून ते आंदोलनं किंवा संप केल्यामुळं त्यांच्या मागण्या या मान्य केल्या जातात। ओके, त्यानंतर आता याच्या व्याख्या आहेत। प्रत्येक ट्रेड युनियन म्हणजे काय, रजिस्टर्ड ट्रेड युनियन म्हणजे काय, ऑफिस बिअरर म्हणजे काय, असं सुद्धा एक C1 लाईनर क्वेश्चन येऊ शकता। आणि विचार करा, तुमचं जे काही निरीक्षक पद आहे हे गट क मधलं पद आहे, तर याच्यासाठी तुमचं जे काही प्रश्न असतील ते 1 लाईनर स्वरूपातच असणार आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नसतील। ओके, परंतु पूर्ण सिलेबसवर आधारित ते प्रश्न असणार आहे। 52 कामगार कायदे आहेत ते सर्व तुम्हाला करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला माझ्याकडून PDF घेतलेली होती, ज्यामध्ये सुरुवातीला फक्त 25 कायदे होते, तर ते कायदे ती PDF आता वाचून झालेली असेल तर 52 कायद्यांची PDFसाठी मला माझ्या नंबरवर, त्याच नंबरवर मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो। आणि जे विद्यार्थी
नवीन असतील त्यांनीसुद्धा मला त्या नंबरवर मेसेज करायचा आहे. 9673441230 या नंबरवर मी तुम्हाला ते काही सर्व कामगार कायदे ते पाठवणार आहे. फक्त त्या ठिकाणी मला मेसेज करा. आता ट्रेड युनियन म्हणजे काय, तर कामगारांच्या हितासाठी जी संघटना स्थापन केलेली असते त्याला ट्रेड युनियन म्हणतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. पुढची गोष्ट अशी आहे की रजिस्टर्ड ट्रेड युनियन. आता ट्रेड युनियन आणि रजिस्टर्ड म्हणजे काय, रजिस्टर्ड म्हणजे कायद्याने नोंदणीकृत केलेली संघटना, जिला रजिस्टर्ड म्हणतात, बरोबर. म्हणजे प्रत्येक संघटनेला एक स्पेसिफिक नंबर दिलेला असतो, आयडेंटिफिकेशन, म्हणजे त्याच्यावरून ओळखलं जाऊ शकतं ही संस्था नेमकी कुठली आहे, काय आहे, कोणत्या कॅटेगरीमधली आहे. कॅटेगरी म्हणजे कुठल्या विशिष्ट कामासाठी ती स्थापन करण्यात आलेली आहे असं. त्यानंतर ऑफिस बिअरर, संघटनेचा पदाधिकारी. प्रत्येक संघटनेला पदाधिकारी असतो, म्हणून ऑफिस बिअरर हे जे काही पद आहे त्याला आपण म्हणतो संघटनेचा पदाधिकारी. आता हे कुठं कुठं लागू होतं, तर हे भारतातील सर्व कामगार संघटना असतील त्यांना लागू होतं. म्हणजे मजुरांची संघटना असेल, शेतकरी संघटना असतील, रेल्वेची संघटना, रेल्वे मजदूर युनियन आपल्याला माहिती आहे, भरपूर रेल्वेचा प्रवास करत असताना प्लॅटफॉर्मजवळ आल्यानंतर लिहिलेलं असतं रेल्वे मजदूर संघटना. अशा सर्व संघटना, प्रत्येक क्षेत्रातल्या संघटनेला हा जो काही लॉ आहे तो लागू होतो. महत्त्वाचं याचं कार्य काय ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता नोंदणी करण्यासाठी काय, आता मी आणि माझे 3 मित्र, आम्ही 4 जण मिळून जर एखादी संघटना स्थापन केली तर तिला कायदेशीर मान्यता मिळते का, तर नाही. मग तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की कामगार संघटना स्थापन करण्यासाठी युनियन ट्रेड ॲक्ट 1926 नुसार तुम्हाला सदस्य संख्या किती असली पाहिजे. मग याच्यामध्ये 7 सदस्य संख्या आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जे निबंधक असतात आपले तालुका लेवलला, तर या निबंधकाकडे, निबंधक असं त्याला म्हणतो आपण, तर त्यांच्याकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. त्यानंतर नियमावली सादर करावी लागते. म्हणजे माझी शेतकरी संघटना आहे, तर मग त्यामध्ये नेमकं काय असेल, शेतकरी संघटनेचं नेमकं कार्य काय असणार आहे, याच्यामध्ये किती लोक असतील, याची मूलभूत जी नियमावली ती सर्व तयार करावी लागते. मग आता ह्या 3 बेसिक गोष्टी आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की नोंदणी करण्यासाठी युनियन ट्रेड ॲक्टनुसार कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो. मग किमान 7 सदस्य आवश्यक आहे, निबंधकाकडे अर्ज करावा लागतो आणि नियमावली सादर करावी लागते. यानंतर संघटनांचे अधिकार. आता संघटनांचे कोणकोणते अधिकार आहे, तर मालमत्ता बाळगणे म्हणजे काय की संघटनेच्या नावावर तुम्ही ज्या काही जमीन असेल तर तुम्ही खरेदी करू शकता, बरोबर. काही व्यवहार करू शकता, न्यायालयात दावा करू शकता. संघटनेच्या मार्फत तुम्ही जर आता मागे बघा शेतकरी विरोधात काहीतरी ॲक्ट आलेले होते, म्हणजे शेतकरी विरोधात नाही परंतु शेती संदर्भात काहीतरी ॲक्ट आलेले होते 2022-23मध्ये. त्या विरोधात शेतकरी संघटनांनी पंजाब त्या भागामध्ये वेगवेगळे आंदोलनं केलेले होते आणि त्या आंदोलनामुळे त्या आंदोलनाच्या विरोधात किंवा ते आंदोलन ज्या कायद्यांच्या विरोधासाठी करण्यात आलेलं होतं यासाठी संघटनेच्या मार्फत न्यायालयामध्ये दावा करण्यात आलेला होता. म्हणजे केस वगैरे चालणे या गोष्टी तुम्हाला हक्क असतो. सदस्यांचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे जो संघटनेचा प्रमुख असतो तो या वेगवेगळ्या ज्या सदस्यांच्या मार्फत या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतो. सदस्यांचे हक्क काय, तर त्या सदस्यांचे हक्क काय काय असतात, तर सदस्यत्व घेणे असेल, मतदान करणं असेल, निवडणूक लढवणे असेल, असे वेगवेगळे हक्क या ठिकाणी असतात. त्यानंतर कर्तव्य काय असतात सदस्यांचे, तर नियमांचं पालन करणे म्हणजे शेतकरी संघटना किंवा रेल्वे मजदूर युनियन किंवा ट्रेड युनियन अशा कोणत्याही युनियन जर स्थापन केल्या म्हणजे आपण मनाला पाहिजे तसं वागू शकतो किंवा करू शकतो का, नाही. तर तुम्हाला जर एखादं आंदोलन करायचं असेल, मोर्चा करायचा असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी परवानगीच घ्यावी लागते. पहिली गोष्ट आर्थिक हिशोब व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे नियम आहे जे तुम्ही स्वतः तयार केलेले आहे किंवा त्या कायद्यामध्ये जे नियम आहे सगळे, तर त्यांची चोख अंमलबजावणी या ठिकाणी तुम्हाला करावं लागते. वेगवेगळे जे ऑडिट संस्था असतात त्यांना तुमचा वार्षिक अहवाल शक्यतो द्यावा लागतो, कारण कुठलीही पैशाची अफरातफरी होऊ नये किंवा वेगवेगळे ज्या काही मनी लॉन्ड्रिंगसारख्या गोष्टी घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी त्याचं ऑडिट केलं जातं. ओके. आता यामध्ये ट्रेड युनियन स्थापन केल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संघटनेने खोटी माहिती दिली, त्यानंतर चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं, नोंदी ठेवल्या नाही, पैशाच्या जर काही अफरातफरी असतील त्याच्यामध्ये किंवा जर काही इल्लिगल गोष्टी असतील तर त्यासाठी त्यांना दंड आकारला जातो, एवढं लक्षात ठेवा. आणि ही जी काही आता ट्रेड युनियन, आता तुम्ही लक्षात घ्या की यामध्ये 1923चा जो कायदा आहे ना तो फार महत्त्वाचा कायदा आहे. त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न बघायला मिळतील. पण हा जो काही
ट्रेड युनियन ॲक्ट याच्यावर तुम्हाला 1-2च प्रश्न बघायला मिळतील. म्हणून मी जी सुरुवातीची PDF भरपूर विद्यार्थ्यांना 69 रुपयात PDF पाठवलेली होती, ती PDF त्याच्यामध्ये कमी कायदे होते, शॉर्ट नोट होत्या आणि महत्त्वाचेच कायदे होते. परंतु नंतरच्या ज्या PDF पाठवल्या त्याच्यामध्ये सर्वच कायदे मी दिलेले आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला लिमिटेड अभ्यास करायचा आहे आणि पास व्हायचं आहे, ते त्याच्यातून करू शकतात. काहींना वाटतं की नाही हे सफिशियंट नाही, आपल्याला जास्त वाचायचं आहे, तुम्ही सर्व कायदेसुद्धा करू शकता. ओके. परंतु काय की तुम्ही महत्त्वाचे मी तुम्हाला जे कायदे सांगितलेले आहे ते तुमच्या PDF दिलेले आहे, तेवढे जरी केले तरी भरपूर होणार आहे. आता हा जो काही ट्रेड युनियन ॲक्ट आहे हा कधी आलेला आहे? 1926ला आलेला आहे. याच्या नोंदणीसाठी किमान 7 सदस्य आवश्यक आहे आणि संघटना असतात त्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं काम हा ॲक्ट करतो. मग आता हे संपूर्ण जे काही कायदेसंदर्भात ज्या बाबी आहे त्या लक्षात ठेवा. याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि ती PDF घ्या. नक्की तुमचा अभ्यास होईल. याच्यासोबत तुम्हाला मॉक टेस्टची जी काही PDF आहे ती पूर्णपणे फ्री मिळणार आहे. ओके. चला तर मग अभ्यास नक्की करा. धन्यवाद.